इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईट्स. ओके, IPR म्हणजे काय? इट इज अ प्रोटेक्शन ऑफ युअर क्रिएटिव्हिटी, युअर आयडियाज अँड इनोव्हेशन. ओके, सो आपण IPR मध्ये वेगवेगळे प्रकार बघू शकतो. फर्स्ट ऑफ ऑल आपण IPR मध्ये आपण प्रोटेक्शन काय घेतलं पाहिजे? तुम्ही एखादा आता इंजिनिअरिंग फील्डमध्ये आहात, तुम्ही इंजिनिअरिंग फील्डमध्ये आपल्याला बरेच वेगवेगळे प्रोजेक्ट्स करावे लागतात. जसं की आपल्या युनिव्हर्सिटीने दिलेल्या सिलेबसनुसार आपल्याला मिनी प्रोजेक्ट्स वगैरे असतात. तर त्याच्यामध्ये आपल्याला काहीतरी इनोव्हेशन जर आपण केलं, न्यू इनोव्हेशन असेल किंवा नवीन काहीतरी टेक्नॉलॉजी आपण करण्याचा प्रयत्न केला, तर उद्या बाबा ते कोणी तुमच्याकडून म्हणजे चोरू नये म्हणून त्याला प्रोटेक्शन देणे हे इम्पॉर्टंट असेल. ओके, सो प्रोटेक्शनसाठी आपण त्यांना म्हणजे प्रकार पडतात आता की कुठच्या पद्धतीने आपण ते देऊ शकतो. पहिलं जर असतं आपण युटिलिटी पेटंट म्हणून. युटिलिटी पेटंट त्याच्यामध्ये आपण बघायला गेलो तर आपण डिझाईन असेल किंवा त्याचा प्रोसेस असेल, एखादी नवीन न्यू प्रोसेस तुम्ही जर डेव्हलप केली असेल किंवा एखादी न्यू इनोव्हेशन टेक्नॉलॉजी डेव्हलप केली असेल तर त्याला तुम्ही प्रोटेक्शन देऊ शकता. दुसरा टाईप येतो इंडस्ट्रियल डिझाईन्स म्हणून. इंडस्ट्रियल डिझाईन्समध्ये तुमच्या प्रोडक्टला तुमचं फक्त ॲपिरन्स असेल किंवा ॲस्थेटिक लुक असेल, त्याचा शेप असेल किंवा पॅटर्न असेल, त्याला तुम्ही प्रोटेक्शन देऊ शकता इंडस्ट्रियल डिझाईन्समध्ये. देन ट्रेडमार्क. आता बऱ्याच मोठ्या कंपनी असतात, म्हणजे असं ॲपल असेल, नायकी असेल, आपले ते रिलायन्स वगैरे असतील, तर त्यांना त्यांचा लोगो किंवा लोगोला ट्रेडमार्क असणं गरजेचं आहे, उद्यापर्यंत तो कोणी चोरू नये म्हणून. ओके, देन मला दुसरं असेल तर ते जिओग्राफिकल इंडिकेशन्स. जिओग्राफिकल इंडिकेशन्समध्ये एखादं युनिक प्रोडक्ट त्याच्या आजूबाजूच्या लोकेशननुसार त्याला प्रोटेक्शन दिलं जातं. म्हणजे थोडक्यात आपल्या इथं बघायला गेलं तर रत्नागिरीमध्ये काय फेमस आहे?